सध्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात जर पाहिलं तर बऱ्याच मोठ्या घडामोडी घडतायत। महाराष्ट्रात दिशा सालियनची केसची सध्या चर्चा सुरू आहे। पुन्हा एकदा नवा ट्विस्ट या प्रकरणात आलाय। तर दुसरीकडे औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय आणि या मुद्द्यावरून नागपूरमध्ये दंगल सुद्धा उसळली। आता या घटनेत रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। म्हणजे नागपूर दंगलीत बांगलादेश पाकिस्तान हे कनेक्शन सुद्धा समोर आलंय। ही दंगल घडली त्याच्या एक दिवस आधी म्हणजे सोमवारी दिल्लीत जंतर मंतरवर वक्फ कायद्यातील सुधारणांविरोधात झालेल्या धरणे आंदोलनात हिंसक आणि भडकाऊ भाषा वापरली गेली होती। म्हणजे वक्फ कायदा मागे घेतला नाही तर शाहीनबाग करू असा इशारा सुद्धा काही दिवसांपूर्वी देण्यात आला होता। आता नागपूर किंवा दिल्लीचं हे आंदोलन याचा काही योगायोग आहे का असा सुद्धा प्रश्न मनात येऊ शकतो। आता देशाच्या विविध भागातून मुसलमान लोक वक्फ विरोधासाठी दिल्लीत येत आहेत। या आंदोलनाची सत्य परिस्थिती काय हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आकार DG9 मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। एखाद्या कायद्याविरोधात आंदोलन किंवा निदर्शन करण्याचा अधिकार आपल्याला असला तरी त्याचा अर्थ दुसऱ्याला त्रास द्यायचा, हिंसा करायची असा होत नाही। आपल्याला आठवत असेल तर कृषी आंदोलनाच्या वेळी आंदोलनाच्या नावाखाली जवळपास 1 वर्ष रस्ता अडवून धरला होता। अनेकदा त्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचं आपण पाहिलं होतं। CAA कायद्याविरोधात 100 दिवस शाहीनबाग इथे आंदोलन सुरू होतं आणि कोरोनामुळे या लोकांना अक्षरशः इथून हटवण्यात आलं। तेव्हा पण आंदोलन करणाऱ्या अर्ध्या लोकांना CAA कायदा काय हेच माहिती नव्हतं। कृषी आंदोलनात सुद्धा तेच घडलं आणि तसंच आत्ताच्या दिल्लीच्या वक्फ विरोधातील आंदोलनात दिसतंय। मुस्लिम महिला, लहान मुली, मुलं हे सगळे या आंदोलनात दिसताय। एका YouTube चॅनलच्या रिपोर्टरने आंदोलनातील लोकांना प्रश्न विचारले की नक्की तुमचा विरोध कोणत्या गोष्टींना आहे, का विरोध करताय? तर हे सुद्धा यांना सांगता येत नाहीये। काही लोक तर बोलायला पण तयार नाहीये, म्हणजे तरुण मुसलमान मुलं बोलायला तयार नाहीये। तो व्हिडिओ पाहूया। आप युवा हैं, आए हैं, कहाँ से आए हैं आप? क्यों ऐसा आप चुप्पी क्यों साधे हुए, क्या दिक्कत है? दिक्कत क्या है भाई? कुछ तो बोलिए। नहीं बोलेंगे तो फिर तो संशोधन हो ही जाएगा। आपके भाई मीडिया को सब मालूम है। हाँ। हम मीडिया का बहिष्कार नहीं कर रहे हैं, हम ये कह रहे हैं कि हमारे जो जिम्मेदार हैं आगे हैं उनसे बात करो। आता यातल्याच एकाला विचारलं की वक्फ म्हणजे नक्की काय, वक्फ बोर्ड काय, तर तो काय सांगतोय तेही ऐका। लोग समझ नहीं पाते हैं आजकल के समय में वक्फ बोर्ड है क्या, वक्फ है क्या आखिर? वक्फ ये है, मामला ये है कि वक्फ तो वो चीज़ है जो हमारे पूर्वजों ने वो अल्लाह को राज़ी करने के लिए वो चीज़ किसी गरीब यतीमों के लिए दे दिया कि भाई ये ज़मीन होगी, इसमें से जो कुछ भी फ़ायदा होगा ये यतीमों को दे दिया जाएगा। या हमारा जो इबादत गाह है, हमारी जो इबादत गाह है कब्रिस्तान है, जैसे आप लोग का अगर शमशान, एक मिसाल आपको देता हूँ, आपके ऊपर अगर हम हाथ डालें आपको कैसा लगेगा? आप बताओ, आप मीडिया वाले हो ना। बताइए, जिस प्रकार से वक्फ बोर्ड के बारे में लोग जानते हैं कि वक्फ बोर्ड कहीं से भी अपना दावा ठोक देता है और वो कोर्ट में भी नहीं जा सकता। ऐसा हो नहीं सकता मेरे भाई। वक्फ की जो ज़मीन होती है, वक्फ की जो ज़मीन होती है वो किसी की भी नहीं, हत्ता कि जो लिखता है, जो देता है, उसकी भी हक नहीं होती। लिख देने के बाद उसका भी हक ख़त्म हो जाता है। यही है, तो इसी को हक को लेने के लिए हम लोग आए हैं। सरकार आता हे जे काय सांगताय त्यानुसार वक्फची जी जमीन आहे ती गरिबांसाठी किंवा धार्मिक गोष्टींसाठी वापरली गेली पाहिजे असा अर्थ आहे। पण आता वक्फ बोर्डाकडे जी जमीन आहे त्या जमिनीचा हिशोब कुठे, नक्की कोणत्या कारणासाठी त्यांनी या जमिनीचा वापर केलाय? म्हणजे मध्यंतरी तर एका गावावरच त्यांनी दावा केला होता की ही जमीन वक्फची आहे, ते असा काय गरिबांसाठी वापर करणार होते? भारतात काँग्रेसच्या काळात सरकारनेच अनेक जमिनी वक्फ बोर्डाला दिल्या, त्याचा हिशोब कुठे? आज देशात वक्फच्या मालकीची 9.4 लाख एकर अशी जमीन आहे। रेल्वे आणि संरक्षण विभागानंतर वक्फ बोर्डाकडे भारतातील 3री सर्वाधिक जमीन आहे। वक्फ बोर्ड ज्या जमिनीवर हात ठेवेल ती जमीन त्यांची असा त्यांचा कायदा आहे। आता वक्फ बोर्डाकडे असलेल्या अनेक जमिनींची त्यांच्याकडे कागदपत्र पण नाहीये, काही नोंदही नाहीये। आता राष्ट्राची संपत्ती आहे ती वक्फ बोर्डाला का द्यायची आणि कोणत्या अधिकाराने द्यायची? वक्फच्या निर्णयावर कोणी आक्षेप पण घेऊ शकत नाही, म्हणजे ही जमीन तुमची नाही असं आपण म्हणायचं पण नाही। त्यांनी म्हटलं ना ती जमीन त्यांची, म्हणजे अकांड तांडव करून हा मुद्दा सुटणार आहे का? तर नाही। आता NDA सरकारचे मित्रपक्ष असलेल्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर तर असदुद्दीन ओवैसी दबाव आणतायत। मोदी सरकार देशात वातावरण बिघडवण्याचं काम करताय असं त्यांचं म्हणणं आहे।
आता ते काय म्हणतायत ते ऐकूया। नहीं, हमारा काम विरोध करना है क्योंकि ये अनकॉन्स्टिट्यूशनल है। ये बिल वक्फ की जायदाद को बचाने के लिए, एनक्रोचर्स को निकालने के लिए नहीं, ना उसकी इनकम को बढ़ाने के लिए, बल्कि वक्फ की जायदादों को ख़त्म करने के लिए, मुसलमानों से उनकी मस्जिदें, दरगाहें, खानखाहें, कब्रस्तान को छीनने के लिए इस तरह का प्रोविज़न उसमें रखा गया है। तो इनकी नीयत ख़राब है और ये चाहते हैं कि देश में और दूरियां बढ़े दो बड़े समुदायों में। तो इसका विरोध, क्योंकि संख्या बल तो है बीजेपी। अरे हाँ, देखिए, हम तो ये कह रहे हैं कि हम विरोध करेंगे अगर चंद्रबाबू नायडू, पासवान साहब और नीतीश कुमार और हमारे अजीत सिंह साहब के बेटे अगर इसका तायीद करेंगे तो इनको जनता जिंदगी भर याद रखेगी। आता यांचं म्हणणं आहे की विधेयकात अशी तरतूद आहे की जर उद्या कोणी म्हटलं की ही मशीद नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले तर चौकशी पूर्ण होईपर्यंत मशीद आमची मालमत्ता राहणार नाही। बरोबरच आहे ना? ही जमीन आमची आहे असं म्हणून तुम्ही जमीन घेणार, त्यावर मशीद बांधणार, तर कसं चालेल? कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही? का जी वाटेल ती जमीन तुमची झाली असं तर होऊ शकत नाही। आता सरकारला हा कायदा का बदलायचा आहे ते सुद्धा समजून घेऊया। नेमक्या त्यात तरतुदी काय असणार आहे हे समजून घेऊ। सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता असं म्हणतात की मोदी सरकार वक्फ बोर्ड कायद्यात सुमारे 40 बदल करू इच्छितात। सरकारला 5 कारणांमुळे हा कायदा बदलायचा आहे। ती 5 कारणं कोणती आहेत हे पण जाणून घेऊ। त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की वक्फ बोर्डात 2 सदस्य हे बिगर मुस्लिम असतील नवीन विधेयकानुसार। एवढंच नाही तर बोर्डाचा सीईओ हा बिगर मुस्लिम देखील असू शकतो। महिला आणि इतर मुस्लिम समुदायांचा सुद्धा यात सहभाग वाढवायचा आहे। कायद्यात बदल करून वक्फ मध्ये महिलांचा सहभाग वाढवला जाईल। कलम 9 आणि 14 मध्ये बदल करून केंद्रीय वक्फ परिषदेत 2 महिलांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे। याशिवाय नवीन विधेयकात बोहरा आणि आगाखानी मुस्लिमांसाठी स्वतंत्र वक्फ बोर्ड तयार करण्याबद्दल देखील चर्चा केली आहे। बोहरा समुदायाचे मुस्लिम हे सामान्यतः व्यवसायात गुंतलेले असतात, तर आगाखानी हे इस्माइली मुस्लिम आहेत जे उपास ठेवत नाहीत किंवा हजला जात नाहीत। आता तिसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे भारत सरकार कायद्यात बदल करून वक्फ मंडळाचे त्यांच्या मालमत्तेवरील नियंत्रण वाढवणार आहे। वक्फ बोर्डाच्या व्यवस्थापनेत गैर मुस्लिम तज्ञांना सहभागी करून घेतल्यास आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून वक्फचं ऑडिट करून घेतल्यास वक्फच्या पैशांचा आणि मालमत्तेचा हिशोब हा पारदर्शक होणार आहे, म्हणजे त्यात ट्रान्सपरन्सी येणार आहे। या नवीन विधेयकानुसार केंद्र सरकार वक्फ मालमत्तेचं कॅग मार्फत ऑडिट सुद्धा करू शकणार आहे आणि ते केलंच पाहिजे। म्हणजे देशात सगळ्या संस्थांना जो नियम आहे तोच वक्फ बोर्डाला पण असला पाहिजे। चौथा मुद्दा आहे कायदेशीर बदलासाठी सरकारने न्यायमूर्ती सच्चर आयोग आणि के रहमान खान यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या संयुक्त समितीच्या शिफारसींचा उल्लेख केलाय। यानुसार राज्य आणि केंद्र सरकार वक्फ मालमत्तेत हस्तक्षेप करू शकत नाही, परंतु कायद्यात सुधारणा झाल्यानंतर वक्फ बोर्डाला त्यांची मालमत्ता जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नोंदणी करावी लागेल, जेणेकरून मालमत्तेची मालकी पडताळता येईल। नवीन विधेयक मंजूर झाल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी या मालमत्ता आणि त्यांच्या उत्पन्नाची चौकशी करू शकतील, जसं इतर जमिनीचे कायदे असतात तसेच वक्फ बोर्डाचे असतील। पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मोदी सरकारच्या नवीन विधेयकानुसार वक्फ ट्रिब्युनलमध्ये आता 2 सदस्य असतील। न्यायाधिकरणाच्या निर्णयाला 90 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात आव्हान देता येईल। सध्याचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे काय, जर एखाद्या वक्फ पक्षाने जमिनीचा तुकडा स्वतःचा असल्याचं घोषित केलं, म्हणजे ही जमीन आमची असं वक्फ बोर्ड जर म्हटलं, तर ती जमीन तिच्या मालकीची आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी जमिनीवर दावा करणाऱ्या दुसऱ्या पक्षाची असते। म्हणजे पुराव्याचा भार दावा करणाऱ्या व्यक्तीवर आहे। सरकार नवीन विधेयकात ही समस्या सोडवत आहे। नवीन विधेयकात काय तरतुदी आहेत हे समजून न घेता नुसतं आंदोलन करणं आणि चुकीची माहिती समाजात पसरवणं हे चूक आहे, म्हणजे हा गुन्हाच आहे। असदुद्दीन ओवैसी यांच्यासारख्या नेत्याला तरी हे कळायला हवं। म्हणजे लोकांना भडकवण्यापेक्षा आधी विधेयक समजून घ्या। जंतर मंतरवर लोकांचा जथ्था आणून बसवून काहीही होणार नाहीये। म्हणजे वक्फ दुरुस्ती विधेयक जर पाहिलं तर त्यामध्ये काही मुस्लिमांचे हक्क वगैरे हिरावून घेतले जात नाहीये, पण जी काही एक हाती सत्ता होती, जो काही मनमानी कारभार या वक्फ बोर्डाने चालवला होता इतके वर्षांपासून, त्यावर कुठेतरी सरकारचं नियंत्रण येणार आहे, एक प्रकारचा चाप बसणार आहे। म्हणजे जमिनीच्या इतर जे वाद असतात त्यामध्ये जसे कायदे आहेत, त्यामध्ये जसं सरकारला किंवा न्यायालयाला
अधिकार आहे त्या पद्धतीचे अधिकार या नवीन विधेयकानुसार वक्फ बोर्डाच्या बाबतीत सुद्धा सरकारला देण्यात येणार आहे आणि ते दिलेच गेले पाहिजे. उद्या उठून कोणीही म्हणेल ही जागा आमची आहे तर असं होऊ नाही शकत. त्यामुळे हे विधेयक येणं ही गरज आहे. पण ज्या पद्धतीने आता सगळी विधानं केली जात आहे किंवा या आंदोलनाला जे काही वळण दिलं जात आहे त्यावरून असं वाटतं की वक्फ विरोधाच्या आडून हिंसा पेटवण्याचा तर कट नाहीये ना, म्हणजे असा प्रश्न निर्माण होतो. तुर्तास या भागात मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. धन्यवाद.